वेलकम टू माय चॅनल गाईज. सो आज रक्षाबंधन आहे, तर रक्षाबंधनला मी दरवर्षीप्रमाणे आज पण मालाडला जाणार आहे. सो तिकडे आम्ही खूप अशी धमाल मस्ती मजा, जेव्हा आमचे कधी सगळे एकत्र येतो तेव्हा आम्ही अजून खूप जास्त मजा करतो. बट आज खूप जास्त मजा येणार आहे. का सांगा? तर आज आमची सगळ्यांची लाडकी मावशीचा पण बड्डे रक्षाबंधन दिवशीच. सो अजून डबल मजा, अजून डबल धमाल. आणि माझे सगळे मावशी एकदम असे चिल्ल आहेत, म्हणजे अरे चल हा ठीक आहे चल मजा करायचं असे आहेत. सो आम्हाला अजून जास्त मजा येते. सगळे असे बोलतात ना फ्रीली, म्हणजे आम्ही खूप असे मजा करणारी माणसं आहोत. मम्मीची साईड सॉरी आणि 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 ती मावशी सगळ्यांची लाडकी आहेच. पण आम्ही जेव्हा रक्षाबंधन वगैरे करतो तेव्हा असे व्हिडिओज वगैरे काढणारे, असे रील्स वगैरे काढणारे असे सगळे. आणि त्या लोकांचीच अशी इच्छा होती, म्हणजे माझ्या पाठी लागले सगळे की अरे तू व्लॉग बनवलास ना तुझ्या फ्रेंड्स बरोबर, तर आमच्याबरोबर पण बनवू, रक्षाबंधनला व्लॉग बनवायचा असतो. तर मी म्हणली चल बनवूया. आज रक्षाबंधन आहे, तिचा बड्डे पण आहे, तर अजून बड्डे तर चांगला होण्यासाठी तर आम्ही कसं रक्षाबंधन करतो, आम्ही कशी धमाल करतो, ते सगळं मी आज या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर चला बघू. सगळ्या मुलींचा हाच प्रॉब्लेम असतो, अरे माझ्याकडे कपडेच नाही. आणि माझ्याकडे खरंच कपडे नाहीतच, कारण आहे ना आज असं फिलिंगच येत नव्हतं की आज रक्षाबंधन आहे. नाही तर नेहमी दरवर्षी कसं असतं, अरे आज रक्षाबंधन आहे मी कपडे घ्यायला जाणार, लक्षात होतं. बट एक कसं होतच नाही, कारण माझी एक्झाम चालू आहेत. सो एक्झाम्समध्ये रक्षाबंधन जाणार, धमाल करणारे ब्लॉग बनवते तुमच्यासाठी गाईस, तुमच्यासाठी. तुम्ही लाईक आणि शेअर पण करायचं हा ब्लॉगला, ओके? तर मी आता कपडे बघते की कुठले घालायचे वगैरे वगैरे वगैरे. सो बघूया. आता माझी मम्मी ओरडायला लागणार आहे मला, कारण नेहमीचे नाटके तिचे कपडे नाहीत. बट आता बघू, काहीतरी जे चांगलं वाटेल तेच घालू. गाईज इथे आता मी कपडे माझे बघते आणि ते बघा माझ्या मम्मीचं आणि माझा काय चालू आहे. मी माझ्या मम्मीला विचारते काय घालू, मम्मीला बोलते हे घालू का ते घालू का. मम्मी बोलते अरे हे ट्राय कर म्हणजे हां थांब बघते हे पण नाही आवडलं, चला नेक्स्ट ट्राय. तर फायनली मम्मी बोलते गपचूप हेच घाल. मला कळत नाही मी काय घालू. खरंच मी बोलले मम्मीला की हाच घालते करून, बट तरी पण मला असं वाटतं की नाही चांगलं वाटत आहे. मम्मी काय घालू मी, सांग ना. हाच घाल ग, बरं छान दिसते दिशा. मला नाही चांगलं वाटत आहे, तुम्ही काय करू काय मी काय घालू मला समजत नाही आता खरंच. बघा गाईज असा वाटतोय हा ड्रेस. चला ठीक आहे राहू दे, हाच घालते नाही तर. गाईज मी आता घरातनं निघतीये मालाडला जायला. सो चला. फायनली आम्ही मालाडला आलो आहोत आणि आता आम्ही आज जात आहोत घरी. सो चला जाऊया. अरे खोला. हे बघा गाईज हिचा बड्डे आहे, या मावशीचा बड्डे. हॅपी बड्डे. ही कोण आहे? आर्या. आता मला दोनदा सांगितलं सपना मावशीला कॉल कर. गाईज इथे तयारी चालू झालेली आहे बघा, या दोघांची चालू झाली आहे तयारी. आणि अप्पू मावशी आणि हा समर, हा रव, हा माझा आता ब्लॉग बघत होता. आणि जर तुम्ही माझा फर्स्ट ब्लॉग बघितला नसेल तर तुम्ही बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. मी पण आता तयारी करायला घेते, कारण आता आम्ही रक्षाबंधन करणार आहोत. आमचं रक्षाबंधन रात्री असतं, आरामात एकदम मजा विजा करत. सो आता मी तयार व्हायला घेते. गाईज मी आता रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. इकडे स्ट्रेटनिंग चालू आहे. इकडे बघा बर्थडे गर्ल स्ट्रेटनिंग करते. माझी खराब केलं नंतर. मी डाएटवर आहे बट घेते आज भावाचा मान राखते. मम्मीला नाही, मला माझ्या भावाने दिलाय तर मीच खाणार. मी करू हिला ऍक्टिंग जमणार नाही, मला जमतं ऍक्टर.
का खाली ते विचार 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 लवकर का खाली असते मारलं पायावर पायावर मारलं काय हॅलो बोल रे हॅलो पैसे वाटले अरे लेडी डॉन हे बाबा इथे तू यावं हे बाबा इथे बघा सगळं खराब करतोय अरे काय कसं घेत हे काढ आणि मार मजबूत लागणार आम्हाला मारायची सवय दुसरा टाक करणार वाव मी घेतलेली राखी बघा बोल बोल काय जाऊया का उद्या तो खर्चा आहे का खर्चा देगा तिचा हो तेच सपनाताई तेच बोलते टॅटू बघितलं ना माझं पप्पा तर आता मी सांगितलंच नाही कोणाला मी त्याला विचारलं एवढा
Happy birthday to you. तेरी गर्लफ्रेंड तेरी एक्स तेरी गर्लफ्रेंड का एक्स है खाली के सारे है खाली के सारे है खाली के जेवणाला पावभाजी आहे. गाईज आता मी पण जेवते आणि चला सगळ्यांना गुड नाईट. मी हा इकडे माझा ब्लॉग संपवते. तर आज आम्ही खूप मजा केली अशी. इथे आल्यावर मजा येते नेहमी. सो तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय गुड नाईट गाईज.